फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। इकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि आता मी केसांना घेतलं आहे तेल लावून, कारण आज आहे होळी। तर धुलीवंदनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि हे बघा, आता सकाळची वेळ आहे आणि सकाळी मी काय केलं, फोडणी दिल्या। जो रात्रीचा भात वगैरे होता आणि भजे वगैरे ते फोडणी दिले, म्हणजे सकाळी खाऊन घेऊ। स्वयंपाक थोडासा उशिरा बनेल त्याच्यामुळे, कारण आता होळी खेळणं होईल तर माहीत नाही स्वयंपाक कधी होईल। आणि हे बघा, घर वगैरे पूर्ण सकाळचंच क्लीन करून घेतलेलं आहे, म्हणजे झाडझूड फरशी सगळं झालेलं आहे आपलं। आणि सोबतच इथे यांनी आणून ठेवलं आहे, घरातनं बाहेर साऊंड आणून ठेवलेलं आहे, कारण आता एक एक जण होळी खेळायला लागली आहेत। बघा, मुलं हे माझ्या फ्रेंडच्या 2 मुली आहेत, ते ज्या समोरच राहतात, तर त्या आल्या आहेत, कारण की त्यांच्याकडे कशी लहान मुलं वगैरे कोणी नव्हते, तर त्याच्यामुळे त्या सकाळीच आलेल्या आहेत होळी खेळायला। आणि आयू पियू वगैरे लागले आहेत होळी खेळायला। आणि आता हे आहेत आमच्या घराजवळचेच आहेत, काकाजी आणि ते भाऊ वगैरे आहेत, ते आले। पियूचे म्हणजे माझ्या मिस्टरांना होळीचा कलर लावायला ते आले, आणि त्यांची मग झाली दोघांची। तर ते काकाजी मलाही म्हणत आहे की तुम्हीसुद्धा या, आता तुम्हालासुद्धा लावायचे आहे कलर, तर त्याच्यामुळे त्यांनी मलाही लावला। आणि इथे बघा, आमच्या घरासमोरच जे घर आहे तिथेसुद्धा त्या घरातल्या त्या 3-4 जणी आहेत, त्यासुद्धा होळी खेळत आहेत। आणि इथे यांचे कलर लावून झाले, तर ते निवांत बसले आहेत झाडाखाली। हे बघा, आम्हाला असे कलर लावून टाकले आणि यांनासुद्धा। तर मी बसली आहे पाडण्यावर, म्हणजे पाडणं आहे तर बरं वाटतं त्याच्यामुळे। आणि हे मुलं आहेत, तर या बहिणी आहेत दोघ्या, तर यांनी मस्तपैकी होळी खेळून झाली बघा यांची, म्हणजे होळी खेळून म्हणजे सुरुवात झाली। आणि सुरुवातीलाच बघा यांचे चेहरे ओळखू येत नाही आहे कसे होते कसे झाले। आयू बघा, आयू पण खूप, आणि आयूचे तर कमीत कमी म्हणजे जे सकाळपासून हा लागला 7 वाजतापासून, तर 4 वाजेपर्यंत राहिला तो सायंकाळचे। म्हणजे त्याचे जवळ पाहता त्याचे 3-4 ड्रेस होऊन गेले, ओले होत गेले। तो आंघोळ करत गेला, कपडे काढत गेला, आणखी दुसरे लावत गेला। अशा प्रकारे त्यांनी 4-5 ड्रेस टाकलेले धुवायला कलरचे। ते एक झाला की दुसरा, त्याचं घरात काही मन, आंघोळ केल्यावर त्याचं घरात काही मन मानत नव्हतं, तो 3-3दा बाहेर यायचा, आणि कोणी ना कोणी कलर लावला की तो आणखी जसा तसा। ही बघा, मोही तर ओळखू येत नाही, अगदी अर्ध्या तासातच तसे झाले कलर। आणि आता सगळ्यांचे म्हणजे झाले, तर आता आयू राहिलं होतं, आयू कलर लावत आहे। आणि काही छोटे मुलं आहेत, त्यांनीसुद्धा मग कलर लावले। तर मी बाहेरच बसून आहे घराच्या, कारण घरामध्ये गेलं तर पूर्ण झाडझूड फरशी झालेली होती, त्याच्यामुळे घर खराब होईल म्हणून मग बाहेरच होतो आम्ही। आणि बाहेरच मुलं बघा, म्हणजे ऑर्गॅनिक कलर आहेत होळीचे, साधे ते कलर लावत आहेत, कोणी पक्के कलर लावत नाहीत। पण मात्र थोड्या वेळाने जेव्हा बाया आल्या तेव्हा मग ती धमाल तर आणखी काहीतरी वेगळीच। तर हे बघा या मुलांचे चेहरे पक्के कलर यांना कोण लावले माहिती नाही। आणि खूप मुलं आहेत तिथे, म्हणजे सध्या मुलांची सकाळी होळी सुरू होती, आणि मला स्वयंपाक नव्हता त्याच्यामुळे मी बाहेर बसलेली होती। पण मात्र सगळेजण ज्या माझ्या फ्रेंड वगैरे होत्या त्या म्हणजे जवळपास स्वयंपाक करूनच येणार होत्या, कारण मग होळी खेळली तर पाहता 12 वाजतात, आणि मग स्वयंपाक करायची इच्छा होत नाही, पुणे होऊन जाते, आंघोळ पाणी असतं, तर त्याच्यामुळे मग ते घरात स्वयंपाक करत राहिले। आणि तसंही यावेळेस सोमवारी होळी आली, म्हणजे धुलीवंदन मेन, नाहीतर चिकन मटन असतं तर मलाही वेळ नसता। तर आज सोमवार आला, तर त्याच्यामुळे मग काही चिकन मटणाची वेळच नव्हती। बघा, मग सगळे मग झाली थोडीशी 10-11 वाजले, आणि 11 वाजता बघा पूर्ण फ्रेंड्स आलेले आहेत, म्हणजे आमच्याच घराजवळच्या सगळ्याजणी। आणि इथे सुरू आहे गाणे तर सकाळपासून सुरू झाले, त्याच्यामुळेच आपल्याला व्हॉइस ओव्हर तर करावाच लागेल, कारण गाणे सकाळपासून म्हणजे पूर्ण ब्लॉकपर्यंत हे गाणेच सुरू आहेत जे साऊंडमध्ये वाजत आहेत। तर इथे मस्त म्हणजे हाताने झाली, पक्क्या कलरने झाली, गुलालनी झाली, आणि सोबत आता ते पाण्याने होळी राहिली होती। तर हे बघा, फुल पाण्याने होळी सुरू आहे, पाणी घेऊन मुलं टाकत आहे, सगळे आपणही टाकत आहोत, पाईपनी मारत आहेत, म्हणजे काय पाहायचं, 3-3दा मला टंक्या भराव्या लागल्या। अशा प्रकारे होळी मस्त खेळली, पण मात्र खरंच खूप मजा येते। आणि कोणी इथे काही वयाची हे नसते, कशाची काही नसते, सगळेजण म्हणजे A to Z, लहान, अगदी लहान, आता तो अबीर म्हणायचा 1-1.5 वर्षाच्या मुलापासून तर म्हणजे वय आपण मोजू शकत नाही इतक्या वयाच्या, सगळेच जण अगदी लहान होऊन इथे होळी खेळतात, आणि अगदी घरासमोरच खेळतात। सगळेजण इकडून तिकडून कलर लावून सगळेजण येतात, आणि अगदी आपल्याच घरासमोर येऊन सगळेजण कलर खेळतात, आणि आपल्याचकडलं सगळं म्हणजे पाणी वगैरे हे ते, खूप मजा येते। साऊंड वगैरे मग आम्हीच लावून देतो, त्याच्यामुळे आणखी ती मजा। तर हे बघा, मुलं नाचत आहे, मोठे नाचत आहे। यावेळेस फक्त जेंट्स वगैरे नाही नाचले, नाही तर कधी जेंट्ससुद्धा नाचतात। तर अशा प्रकारे बघा आमची होळी, म्हणजे काय पाहायचं कामच नाही, सगळेजण आपल्या घरातला थकवा भाग म्हणजे सगळं तहान भूक विसरून अगदी खेळत होत्या। 12 वाजून गेले तरी कोणाला काही जाणवत नव्हतं। तर अशा प्रकारे ज्यांच्या हातात जे मिळालं ते घेऊन ते सगळेजण नाचत आहेत। आणि आता म्हणजे लेडीजची झाली, पण माणसांना कसं सोडायचं, त्याच्यामुळे मग आता जेंट्सला, म्हणजे पियूचे पप्पा होते अंदर,
तर त्यांनासुद्धा ते बोलत आहे की तुम्ही ये, नाही तर आम्ही आतमध्ये येऊ, अशा प्रकारे सुरू आहे. ते एक बहाणा करून बसले होते की मला साऊंड लावायचा आहे, माझ्या हातात मोबाईल आहे, पण त्यांनासुद्धा बायांनी सोडलं नाही. त्यांच्या अंगावर पूर्ण पाणी टाकून त्यांनासुद्धा उरलं केलेलं. तर अशा प्रकारे बघा खूप मस्त होळी झाली आमची. यावर्षी आमच्याकडे रोड झाला, नाहीतर मागच्या वर्षी तर अगदी चिखलांचीसुद्धा होळी होती. तीसुद्धा ब्लॉग मी इथं टाकलेला आहे, तो तुम्ही नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा, तोसुद्धा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि खरंच आमच्याकडे खूप मजा येते होळीला, म्हणजे खूप मस्त वाटते. तर आमचे एकापेक्षा एकीने एक गाणं म्हणायचं, दुसरीने दुसरं गाणं. तर अशा प्रकारे गाणे सुरू आहे. शायद इथे आपके आ जाने से गाणं काहीतरी सुरू होतं. तर ज्यांना नाचूशी वाटतं ते नाचत होते, ज्यांना म्हणजे बसायचं, म्हणजे सगळेजण आपापल्यापर्यंत ज्यांना जे जमतं ते करत होते. आणि नाचण्याचं बंधन नाही, गाण्याचं नाही, कशाचंही बंधन नाही. अशा प्रकारे मनसोक्त बिनधास्त होऊन इथे बाई पण लई भारी देवा अशा प्रकारे सुरू होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगाल फ्रेंड. आणि सोबतच लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करत चला. आणि खूप सुंदर, खूप मजा, म्हणजे होळी जर करायची असेल तर ह्या प्रकारे म्हणजे कुणाचे रोकटोक नाही, कुणाचं काही नाही. इथे सगळेजण जवळपास म्हणजे ड्युटी पाणीवालेच होते सगळेजण. तरीही त्यांनी आपला एक दिवस काढतात आणि होळी अशा प्रकारे खेळतात. बिलकुल मुलांबरोबर मुलं होऊन इथे आमच्याकडे होळी खेळल्या जाते. तर अतिशय सुंदर. तर तुम्हालासुद्धा यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. आणि हे बघा आता आमच्याकडे इथे पाणी झालं, म्हणजे पाणी वगैरे सगळ्यांचं आता मारून झालं, होळीचे कलर झाले. आता वरतून ज्या ताई आहे त्या वरतूनसुद्धा पाणी फेकत आहे आणि होळी खेळत आहे. तर मुलांची तर होळी दिवसभर संपणार नव्हती, कारण मुलांची होळी तर अशी चालते की अगदी दिवसभर. बादल्याच्या बादल्या फोडून टाकल्या. आणि पाणी तर मी सांगितलं 2-3 हे झालं तरी पण पाणी सुरूच होतं. आणि एकेकाला आम्ही पाहत होतो, म्हणजे आता आम्ही कलर मारून एकमेकांना लावून तर झालंच होतं, पण आम्ही असे पाहत होतो एखादी कोणी आणखी पोरं मिळेल, म्हणजे ज्यांनी कलर नाही लावला तशांना बघूनसुद्धा आम्ही पाणी खेळू आणि कलर लावू अशा प्रकारे. पण आमच्याकडे पाहून कोणी इकडे येतच नव्हतं आणि येऊन आमच्या सपाट्यात काही कोणी सापडलं नाही, त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला कलर लावू शकलो नाही. तर अशा प्रकारे म्हणजे ते बघा हिचा तर चेहरा पाहणं होत नाही अशा प्रकारे. त्याच्यानंतर आमचे झाले पाणी खेळून आणि एवढी ऊन निघाली होती, 12 वाजलेले होते. आणि त्याच्यानंतर मग 12 वगैरे वाजले आणि मग लागल्या भुका. तर भूक लागल्यामुळे मग सगळ्यांनी विचार केला आपापल्या घरी जे बनलं आहे ते आणायचं आणि इथे आपण एकत्र येऊन खायचं. तर या ज्या ताई आहे त्या सगळ्यांना फुल लावत आहे केसांना. आणि आम्ही जे सगळेजण खात आहोत, कारण की त्यांना कसं तिखट खायला जमत नाही, त्या फारशा तिखट खात नाही, तर त्याच्यामुळे त्या बसल्या होत्या. आणि बघा आम्ही प्रत्येकाने म्हणजे ती आहे चणा आहे, चिवडा आहे, कच्चा चिवडा आहे, सोबत शेव चिवडा आहे, सोबत भजे, वडे आणि सोबत पुरणपोळी अशा प्रकारे तिथे जेंट्स बसलेले आहे एका साईडने. साऊंड सोबतच आहे, गाणे सुरूच आहे. आणि सोबत इथे भर उन्हातमध्ये आम्ही छान मध्येच रोडच्या मध्ये चटई टाकून मस्त बसलो. तिथे काहीचे फोटो काढले, ते सुद्धा मी शेअर करत आहे. आणि त्याचबरोबर मुलांनी काही डान्स केले, म्हणजे मी जे फोटो जमले ते मी फोटो इथे शेअर करत आहे. तर आणि हा व्हिडिओ इतक्यातच संपला नाही, तर तुम्हाला आणखी समोर व्हिडिओ मिळेल. हा झाला म्हणजे आपण म्हणू शकतो इंटरव्हल झाला. तर हा झाला म्हणजे आमच्या घराकडली जी आमचा एरिया होता, तर जी आमची सोसायटी तिथलीच आमची ही होळी झाली. त्यानंतर बघा हा आहे अगदी दुपारचा, म्हणजे 1 वाजतापासूनचा हा ब्लॉग सुरू झाला, तर 4 वाजेपर्यंत ही होळी चालली. तर या आहेत माझ्या फ्रेंड ज्या बाहेरून आलेल्या होत्या, या 10-12 फ्रेंड आलेल्या. तर हे बघा यांनी काही ते रील्स बनवले, काही फोटोज बनवले. आणि मग आम्ही बनवला मसाला भात, म्हणजे 12 वाजता आल्यावर मसाले भात बनवला, दह्याची कढी बनवली आणि मस्तपैकी आम्ही धिंगाणा केला. म्हणजे घराजवळ जी होळी झाली ती झाडी, ती 12 वाजेपर्यंत झाली. त्याच्या 12च्या नंतर मग ही होळी सुरू झाली. ही सुद्धा माझ्या घरासमोरच होती, म्हणजे माझ्याच घरी केलेली. तर आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून मसाला भात आणि दह्याची कढी केली होती. अतिशय टेस्टी सुंदर झालेली होती आणि ते सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं. हे बघा मसाला भात खायचं, तुम्ही सुद्धा या आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.